दिवसागणिक लाकूड तस्करी वाढत असून एका लाकूड तस्कराला जळगाव जामोद येथील वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन तब्बल 2.5 लाखाचा मुद्देमाल जप्तीची आठवड्यातील दुसरी कारवाई केली आहे। वरवट बकाल ते तेल्हारा रोडवरील काकण फाट्याजवळ गुप्त माहितीच्या आधारावरून वनविभागाच्या एका पथकाने नाकाबंदी करून अकोट येथील ट्रक चालक अब्दुल वहीद अब्दुल हारून यांना परवानाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। दरम्यान MH30L 1117 क्रमांकाचा ट्रक व 2,50,000चे 8 जात लाकडे जप्त करण्यात आले। आरोपी अब्दुल वहीद अब्दुल हारून याला गजाआड करण्यात आले असून ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी MG खान यांनी व त्यांच्या पथकाने केली आहे। तत्पूर्वीच 5 जानेवारीला वनविभागाने वडशिंगी ते जळगाव जामोद रस्त्यावर बुऱ्हाणपूर येथील 2 लाकूड तस्करांना अटक करून 2,45,000चा मुद्देमाल जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। 1117 या गाडीमध्ये अवैधरित्या लाकडे टाकताना आढळून आली। ती गाडी आम्ही जप्त करून एकूण 2.5 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। आरोपीचे नाव शेख अब्दुल शेख शहीद राहणार अकोट व तसेच काल दिनांक 9/1/2020 रोजी वडशिंगी रोडवर पेट्रोलिंग करीत असताना एक बोलेरो पिकर क्रमांक MH28-7895 गाडी लाकडाने भरलेली आली। त्याला थांबून पाहिले असता त्यामध्ये अवैध बिना परवाना लाकडे आढळून आली। 1,70,000चा मुद्देमाल जप्त केला। आरोपी शेख मोहम्मद रशीद तसेच माननीय उपवन संरक्षक संजयजी माळी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी आम्ही करीत आहोत। त्यामुळे लाकूड तस्करी रोखण्याचे आव्हान वन विभागाकडे उभे ठाकले आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।